आगी लागो तया सुका आगी लागो तया सुका आगी लागो तया सुका
जगत काविपती माझा होत काविपती माझा होत काविपती पांडुरंग राहो चेती पांडुरंग पांडुरंग राहो चिती बाबा कामधनी धनी नि पदल बाबा कामधनी सारे ला बाबा कामधनी 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 पांडुरंगी राहोची रे
वाजवा टाळी पांडुरंग रावोजी पांडुरंग रावोजी माझा होत काविपती माझा होत काविपती माझा होत काविपती माझा होत काविपती विठ्ठला
टाळी टाळी आगी लागो तया सुखा आगी लागो तया सुखा जेने हरी नये मुखा मज होत का विपत्तीर पांडुरंग राहू चित्ती जळो ते समूळ धन संपत्ती उत्तम कुळ मज होत का विपत्ती पांडुरंग राहो चित्ती तुका म्हणे जेने घडे तुझी सेवा मज होत का विपत्ती पांडुरंग राहो चित्ती महायोग पीठे तटे भीमरथ्या बरं पुंडरीका दातुमनिन्द्रे समागत्य तिष्ठन् तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पाण्डुरङ्गा करू प्रथम नमन पाण्डुरङ्गा करू प्रथम नमन क्या बात पांडुरंगा प्रथम हाला हाला वार करी हाला ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो
सद्गुरु तू गया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांची केली स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता लोकाभिराम रणरंग धीर राजीव नेत्र रघुवंशनाथ कारुण्य रूपं करुणाकरंतं श्रीरामचंद्र शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की ए रामायण है गुण कथा श्री राम ए रामायण है गुण कथा श्री राम की पुण्य कथा हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की रामायण पुण्य कथा पुण्य कथा जम्बूद्वीपे भरत खंडे आर्यावर्ते भारत बसे नगरी है यही जन्म भूमि है परम पूज्य श्री राम की हम कथा राम सकल गुण धाम हे रामायण पुण्य कथा हे रामायण पुण्य कथा हरे राम 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 हरे हरे गाइए टाळी हरिओम एक टाळी सर्वांनी मोठ्या प्रेमाने हरे 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 राम 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 हरे 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 राम हरे राम हरे विठारा
बोला कुंडली कमर हरी विठ्ठल श्री माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम श्री संत गोरेबा काका महाराज पवन सुत हनुमान की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय अगी लागो तया सुखा, अगी लागो तया सुखा, जेने हरी नये मुखा, मज होत का विपत्ती, पांडुरंग राहू चित्ती. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन निरूपणाकरिता निवडलेला अभंग. मान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण पंचमवेद निर्माते वितराग संपन्न श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय. मराठी माणसाच्या मनावरती अधिराज्य गाजवणारे, इंद्रायणीच्या काठी उठलेलं भक्तीचं वादळ, वारकरी संप्रदायाच्या विशाल अशा वटवृक्षाला लागलेलं गोंडस फळ आणि प्रखांड बुद्धिवंताच्याही बुद्धीला न उलगडणारं कुड म्हणजे माझे श्री संत तुकाराम महाराज. आणि त्या तुकोबारायांच्या गाथारूपी बागेमधील एक गोड अभंगरूपी पुष्प आज भगवत सेवेकरिता या ज्ञान यज्ञामध्ये प्रथम दिवशी भगवंताच्या साक्षीने त्यांच्या समोर गायलंय. विठ्ठल अभंगाचा धावता भाव श्री तुकोबाराय या अभंगाद्वारे भगवंताच्या नामाविषयीचं प्रेम, किंबहुना या भौतिक सुखाची अनासक्ती एवं किळस वृत्ती प्रकट करतात. अभंगाचा सरळ धावता भाव असा आहे. तुकोबाराय म्हणतात, देवा तुझ्या नामस्मरणापासून जे सुख आम्हाला दूर नेतं ना, तुझ्या नामापासून जे सुख आम्हाला दूर नेतं ते आम्हाला मुळीच नको आहे. अरे तुझं भजन मुखामध्ये असताना आम्हाला जे सुख आमच्याकडे येतं ते चालेल, पण जे सुख, जे समाधान, जी संपत्ती, जे पैसा तुझ्या भजनापासून आम्हाला दूर करताना त्याला आम्ही आग लावतोय. तया सुखा आगी लागू कोणत्या, जेने मुखा हरी नाही, ज्या मुखामध्ये हरी येत नाही, ज्या मुखाने आम्हाला तुझं भजन करण्यासाठी हे सुख आम्हाला तुझ्यापासून दूर नेत असेल, या सुखाला आग लावू देवा. तया सुखा आगी लागू जेने हरी नाही मुखा. आणि देवा तुला असं वाटत असेल ना, आमच्या जीवनामध्ये जर सुख नाही आलं तर दुःख येईल, येऊ दे देवा, फक्त तू चित्तामध्ये असावा. मज होत का विपत्ती, बस देवा चित्तामध्ये तू असावा, मुखामध्ये तुझं भजन असावं. पांडुरंग राहू चित्ती. आणि ज्यामुळे आम्हाला अहंकार वाढतो ना देवा, ज्यामुळे आम्हाला अहंकार वाढतो, तुझ्यापासून आम्हाला दूर जावं लागतं ना, ते उत्तम कुळ सुद्धा नको आहे देवा. ते धन नको आहे, ती संपत्ती नको आहे. जळे ते समूळ या सगळ्यांना जाळून टाक देवा मुळासे. काय धन संपत्ती उत्तम कुळ देवा, याला मुळासहित जाळून टाक. आणि माहिती देवा, अरे ज्याने तुझी सेवा घडते ना देवा, ते सोडून आम्हाला जगाच्या पाठीवरती काहीच प्रिय नाही. अशा पद्धतीचा हा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल.
अभंगाचा धावता भाव आपल्या समोर मांडला. वेळेअभावी परिपूर्ण अभंगावरती बोलणं होईल न होईल मला माहिती नाही, कारण मी हे म्हणणार नाही की मी अभंग पूर्ण सोडवेल. एक वाक्य बोलेल, आपलं जय होच आहे ना, मग घरचंच आहे, मग काही प्रॉब्लेम नाही. दुसरं म्हणल्यानंतर फार त्रास होतो महाराजजी. हां, जय हो, काही प्रॉब्लेम नाही. मी एक वाक्य बोलेल मी बाप, अभंग सोडवणारे अजून जन्माला यायचे. विठ्ठल आम्ही महाराज मंडळी तुकोबाराय यांच्या अभंगाला सोडवणारे कोण? तुकोबाराय यांच्या एका एका अक्षरावरती वर्ष आम्हाला बोलता येईल, अभंग नाही सोडू शकणार. विद्वान मंडळी आहे चातुर्मासामध्ये चंद्रशेखर महाराज, देगलूरकर बाबा, चैतन्य महाराज, राऊत बाबा एका एका चरणावरती चातुर्मास घालवतात, एका एका अभंगावरती 4-4 महिने बोलतात. अभंग त्यांनी सोडवावा. 2 टिपणं पाठ करून आम्ही अभंग सोडवण्याच्या भानगडीत पडू नये. हा अभंगाला अनुसरून आम्ही 4 शब्द बोलू शकतो. अभंगाच्या भूमिकेवरती, अभंगाच्या सानिध्यामध्ये अभंगाची कृपा जर झाली तर 2 तास आम्हाला बोलता येतं. अभंग म्हणतात ना, अभंग सुटला किंवा अभंग सोडवणं. मला असं वाटतं अभंग सोडवणारा अजून जन्माला यायचा आहे. हा, 4 चरणाच्या अभंगाने 2 पायाच्या महाराजाला नक्कीच सोडवलं. अभंगाला आम्ही कधीच सोडवू शकत नाही. 4 टिपणं पाठ करून संपूर्ण महाराष्ट्र आम्हाला डोक्यावर घेऊन नाचतो. अरे 4च टिपणं जर पाठ असतील तर लोक एवढा आमचा उदो करतात. याला सोडवणंच म्हणावं लागेल व्यावहारिक दृष्टीने. तुकोबारायांच्या अभंगावरती थोडंसं काय बोलता येतं आम्हाला, आम्ही अभंग काय सोडवणार आहे. हा, अभंगाने आम्हाला नक्कीच सोडवलं, म्हणून मी अभंगाच्या संबंधाने उर्वरित वेळेमध्ये बोलण्याचा प्रयत्न करेल. त्या अगोदर अखिल गुणनिधान रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार भगवान पंढरीश पांडुरंगाच्या असीम कृपेने विश्व माऊली ज्ञानोबाराया जगद्गुरु तुकोबाराया वैराग्य मूर्ती वैराग्य महामेरू संत श्रेष्ठ गोरोबा काका आदी करून सर्व संत महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानोबारायांच्या 750व्या जन्म उत्सवाच्या निमित्ताने तथा संत श्रेष्ठ श्री नामदेवराया एवं संत श्रेष्ठची श्री जनाबाई महाराज यांच्या 650वा समाधी सोहळा उत्सव एवं ब्रह्मभूत जगद्गुरु मोतीराम महाराज यांच्या 960व्या जन्म उत्सवाच्या निमित्ताने पवित्र अधिक मास, अधिकश्य अधिकम फलम, त्याला अधिक मास म्हणतात, अधिक महिना म्हणतात, धोंड्याचा महिना म्हणतात. जावयाच्या डोक्यात नाही, जावयाला खाऊ घालणारा धोंडा, ज्यांचं नवीन लग्न झालं हा त्या जावयाचा हा महिना आहे स्पेशल धोंड्याचा महिना, अधिक मास, पुरुषोत्तम मास. या पवित्र मासाच्या, या अधिक मासाचं औचित्य साधून गेले अनेक वर्षापासून आपण अधिक मासाचं हे औचित्य साधून या पावन पर्वणीवरती दरवर्षी हा उत्सव करतो. त्याचप्रमाणे याही वर्षी हा उत्सव मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न होते आहे. आणि या उत्सवामधील आज पहिल्याच दिवसाची सेवा महदभाग्याने माझ्या नशिबाने भाग्योदयीनं बहुजन्म समर्जितेनं है ना, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठली कृपा केली. काहीतरी माझं भाग्य आहे, मारुतीराया समोर आहेत आणि मला अधिक मासामध्ये माझ्या मारुतीरायाची सेवा करायला मिळते. अत्यंत पवित्र पावन ग्राम श्री क्षेत्र सुकणी या पावन ग्रामामध्ये आपण प्रत्येक अधिक मासामध्ये हा उत्सव पाहतोय. या वर्षी मोठ्या थाटामाटामध्ये हा उत्सव परमभाग्याने माझ्याकडे या पहिल्या दिवसाची सेवा आपल्याच गावचे श्री हरिभक्तीपरायण परमपूज्य आदरणीय गायनाचार्य भजन सम्राट, अत्यंत गोड स्वभाव आहे, अत्यंत गोड. मला असं वाटतं महाराजजी आपल्या गावामध्ये बरेचसे महाराज मंडळी आहेत ना. आता महाराजांचा आणि आमचा जुना परिचय तसा, बाकीचे आपले मंडळ जे कोणी असतील लक्षात नाही किंवा माहिती नाही. आपल्या गावची बरीचशी महाराज मंडळी आहेत आणि ते इथे उभं राहताच कळते.
हरिभक्तिपरायण परमपूज्य आदरणीय, मला एकच महाराज माहिती आहे आपल्या गावचे, माझे परममित्र परमसखा जिव्हाळ्याचे हरिभक्तिपरायण आदरणीय बालाजी बाबा महाराजांच्या मुळे मला इथे येण्याचा योग आलाय. महाराजांमुळे मला इथे येण्याचा योग आलाय आणि त्या संबंधाने उपस्थित वैराग्य महामेरू आमचे गोरोबा काका वारकरी शिक्षण संस्था श्री हरिभक्तिपरायण गुरु महाराज है ना, हा हा गुरु महाराजांच्या रघुनंदन महाराज गुरु यांची संस्था, या संस्थेमधील सर्व विद्यार्थी, विशेषतः ज्यांचा मृदुंग आपण ऐकतोय, हरिभक्तिपरायण शिवानंद, वा हे गणेशानंद आणि हे शिवानंद, विठ्ठल शिवानंद महाराज गोड मृदुंग ऐकताय. पहिला दिवस आहे. बालाजी महाराजांमुळे मला इथे येण्याचा योग आलाय. त्या संबंधाने उपस्थित सर्व वारकरी मंडळी सर्वांना मनोभावे वंदन करतोय. संस्थेतीलच आहेत ना आपण सर्व बालाजी महाराज संस्थेतील. वा, पत्रिका बघितल्यानंतर फार आनंद होतो. एक वाक्य बोलून जाईल. माणसाच्या जीवनामधला पहिला दिवस हा रडका असतो. बालाजी महाराज बरोबर, माणसाच्या जीवनामधला पहिला दिवस रडका असतो. माय लेकरू जन्माला आल्यानंतर ते काय करतं, मम्मी मला बिस्किट दे, नाही ना, जन्माला आल्याबरोबर ते टॅहा 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 करून रडतं. पहिला दिवस माणसाच्या जीवनामधला रडका असतो. कुठेही जा, पहिला दिवस सप्ताहामधला जाडाजुडीचाच असतो बरोबर. पण मी या संपूर्ण वर्षामधलं, मी स्वाभिमानाने सांगतोय, या संपूर्ण वर्षामधलं 2026 या वर्षामधलं पहिलं गाव आपलं सुकणी मला असं मिळालं, ज्या गावामध्ये पहिल्या दिवशी कीर्तनाला आल्यानंतर मला असं वाटतं मी 7व्या दिवशी 6व्या दिवशी किमान कीर्तनाला आलो याचं फिलिंग होतंय. एवढं सुंदर आयोजन आणि नियोजन तुम्हा सर्व तरुण मित्रमंडळींचं, गावकऱ्यांचं आहे. त्यामुळे सर्व गावकऱ्यांसाठी आपणच जोरदार टाळ्या वाजवा. पहिला दिवस मला वाटलं नाही महाराज, पत्रिकेवरती बघितलं, महाराष्ट्र ज्याने ढवळून काढलाय मृदुंगाच्या बाबतीमध्ये, मृदुंग सम्राट, मृदुंग महामेरू भरत अण्णा पठाडे. दुसरे 2 फोटो आहेत, भजन सम्राट पंडित नाही, उस्ताद झाकीर हुसेन साहेबांचे शिष्य रवींद्र महाराज. एवढे मोठे मोठे गायक मंडळी आहेत. दुसरे आपले हरिभक्तिपरायण नारायण महाराज खिल्लारे गुरुजी है ना. एवढे मोठे महाराष्ट्र, तुम्ही सर्व संपूर्ण महाराष्ट्रामधले कलाकार, संपूर्ण महाराष्ट्रामधले दिग्गज, एक आबाळासारखी मंडळी इथे एकत्रित आणले. पण सुदैवाने, माझ्या दुर्दैवाने, माझ्या नशिबाने आज ते दोघं तिघं नाहीत. पण भरतांना नाहीत, भरतांना जरी नसले तरी भरतांनाची फिलिंग मला आमच्या शिवानंद महाराजांमध्ये येते. हां, रवी महाराज पवार गुरुजी जरी नसतील, हरिभक्तिपरायण नारायण गुरुजी खिल्लारे जरी नसतील, तरी तुम्ही त्यांची धुरा सांभाळली यात शंका नसावी. फार गोड त्यांनी साथ दिले. म्हणून मला वेगळं काही आता बोलण्याची गरज नाही. ते जरी महात्मे नसले तरी त्यांच्या मार्गाने आपण चालतो आहे. आणि एवढं जर सुंदर वातावरण पहिल्या दिवशी असेल तर मेलेला कीर्तनकार उठून उभा राहील ना महाराज, आहे ना. हा, खरंच आहे. मी प्रामाणिक बोलतोय. मला गाण्याचा छंद आहे. मी पंडित कल्याणजी गायकवाड सरांचा शिष्य आहे. मी आधी गाणं शिकलो, मला त्याची जाण आहे. आणि हरिभक्तिपरायण बालाजी बाबा, तुम्ही मला 2-4 कीर्तनं गायले आहे ना, या परिसरामध्ये कीर्तन झाले, ते जाणकार आहेत. अत्यंत गोड नियोजन, गोड आयोजन, आणि तुम्हा सर्व गावकरी मंडळींची बालाजी महाराजांना साथ, विशेषतः या गावच्या तरुण मित्र वर्गांची, तरुण मंडळींची बालाजी महाराजांना असणारी साथ, आणि त्या तुमच्या प्रेमामुळे, त्या तुमच्या साथीमुळे आज बालाजी महाराजांनी एवढं मोठं धाडस केलं. महाराष्ट्रातील दिग्गज कलाकार, महाराष्ट्रातील एवढा सुंदर कथावाचक, संपूर्ण महाराष्ट्र ज्याने ढवळून काढला. आता महाराष्ट्राचे प्रदीप मिश्रा म्हटलं तरी हरकत नाही, है ना. महाराष्ट्राचे प्रदीप मिश्रा आमचे साठे महाराज, त्यांच्या मुखातनं गोड आपण शिवमहापुराण कथा श्रवण करत आहात. 7 दिवस एकही मिनिट तो महात्मा तुम्हाला बोर होऊ देणार नाही. मैबाप तेवढ्याच ताकदीने विनोदाची शैली, त्यांची विनोद शैली, सहज बोलण्यातनं विनोद घडतो आणि त्याच पद्धतीने कथाही करतात.
त्याच पद्धतीने त्या महात्म्याला कथा सांगत असताना रडू अनावर होतं. याचं कारण आहे, कारण त्यांना लहानपणी फार रडावं लागलं. वाक्य ऐका, आमचे साठे महाराज अनाथ कसे असावे, तर अनाथ साठे महाराजांसारखे असावे. अरे मला माय नाही, बाप नाही म्हणून रडत बसण्यापेक्षा आमच्या साठे महाराजांसारखी जर जिद्द जोपासली ना मैबाप, तर महाराष्ट्र डोक्यावर घेऊन नाचेल. याचं जिवंत उदाहरण आमचे साठे महाराज. बरोबर. त्यांना आई नाही, वडील नाही. लहानपणी आई वडील गेले, लहानपणी आई वडील जाऊ नये. वाक्य ऐका, बाल वयामध्ये माय मरू नये, तरुण वयामध्ये पती मरू नये, आणि म्हातारपणी बायको मरू नये. आता तीनही गोष्टी सांगत गेलो तर वेळ जाईल. एका वाक्यात सांगतो. बाल वयामध्ये जर माय मिली तर आईचं प्रेम काय असतं ते आयुष्यभर कळणार नाही. आईचं प्रेम दुसरं कोणी देऊ शकत नाही. मी आई सांगत गेलो, 2 तास जातील यूट्यूबला, नक्की ऐका. म्हणून बालपणी आई मरू नये, ते प्रेम मिळत नाही. तरुणपणी पती मरू नये. भर जवानीमध्ये ज्या माऊलीच्या कपाळाला कुंकू नसतं ना माई, भर जवानीमध्ये ज्या माऊलीचा पती जातो, अरे त्या माऊलीकडे हा समाज व्यवस्थित नजरेनं बघत सुद्धा नाही. ज्या माऊलीच्या कपाळाला कुंकू नाही तिची अवस्था कशी आहे सांगू. उघड्या माठामध्ये माठ आहे, मातीचा माठ, पाणी भरलेलं आहे, फिल्टरचं पाणी आहे, छान पाणी आहे, पिण्यासाठी गोड आहे, पण माठ उघडा आहे. म्हणून मातीच्या माठामध्ये पाणी आहे, पिण्यायोग्य आहे, गोड आहे, पण माठ उघडा आहे. उघड्या माठामध्ये कोणी पाणी पिईल? ज्या पद्धतीने उघड्या माठामधलं कोणी पाणी पित नाही मैबाप, तसं ज्या माऊलीच्या कपाळाला कुंकू नाही ना, त्या माऊलीकडे हा समाज व्यवस्थित नजरेनं बघत सुद्धा नाही. म्हणून जवानपणी पती मरून पाहू नये. आणि शेवटचं वाक्य, म्हातारपणी पत्नी मरण पाहू नये. जवानपणी पती मरू नये, म्हातारपणी पत्नी मरू नये. का? मुलाबाळांच्या ताब्यामध्ये जीवन गेलं ना, म्हातारी सासू भांडेल, अरे त्यांना नको नको ते बोलेल, मुलाला मारेल, त्यांचा मार खाईल, सुनेचाही त्रास सहन करेल, पण तिला जरी मुलाबाळांनी बाहेर काढून दिलं ना, स्वतः स्वयंपाक बनवेल, स्वतःचं जीवन व्यवस्थितरित्या जगेल. म्हातारपणी जर घरच्यांनी त्रास दिला, मुलांनी सुनांनी त्रास दिला, ती माऊली व्यवस्थितरित्या जीवन जगेल. पण पुढे ऐका, म्हातारपणी जर पत्नी मरण पावली ना, तर माणसाला धोतर धुण्याची सवय नसते, चहा बनवण्याची आयुष्यभर सवय नसते, इथला ग्लास तिथे उचलण्याची सवय नसते. आणि म्हातारपणी जर ती माऊली गेली तर त्या माणसाला विचारा, त्या बाबाला विचारा, त्याचे किती हाल होतात. त्या बिचाऱ्याचे हाल त्यांनाच माहिती. म्हणून म्हणतात म्हातारपणी बायको मरू नये, बालपणी मायबाप मरू नये, तरुणपणी पती मरू नये, आणि म्हातारपणी बायको मरू नये. ज्याच्या जीवनामध्ये हे दुःख आलं ना, त्याच्यासारखे अभागी तेच आहेत. विठ्ठल. आणि यापैकी एक दुःख आमच्या साठे महाराजांच्या जीवनामध्ये आहे. आई वडील लहानपणी गेले, पण हार नाही मानले. त्यांच्या मुखातनं तुम्ही ऐकाल, महाराष्ट्राला माहिती आहे, हार नाही मानली. बिना आई वडिलाचं लेकरू आज कुठेही जा, साठे महाराजाचं नाव दिसतं. जेवढ्या कथा मला असं वाटतं या 2 वर्षात साठे महाराजांनी केल्या तेवढ्या कोणीच केल्या नाही. कुठेही बघा साठे बाबा आहेच. कमाल आहे त्या महात्म्याची, एवढं फिरण्याची. कीर्तनही आहे त्याच दर्जेने, त्याच पद्धतीने, त्या. आणि असं नाही केवळ विनोद, अगदी दर्जेदार कीर्तन करणारा तो महात्मा उद्या आपण ऐकाल. तंतोतंत अभंग सोडवतात. गोड ज्यांनी महाराष्ट्र सध्या गाजून टाकलाय, हरिभक्तीपरायण साठे बाबाच्या मुखातनं आपण गोड कथा श्रवण करत आहात. 7 दिवस आपण कथा श्रवण करणार आहात. मागच्या वर्षी मी त्यांची क्लिप ऐकली, संत चरित्र कथा आपण ऐकली. यावर्षी भोलेनाथाची कथा ऐकाल. महाराजांनाही वंदन करतो, सर्व वारकऱ्यांना वंदन करतो. 10-5 मिनटं महाराजाच्या संबंधाने बोललोय, त्याबद्दल क्षमा मागतो आणि पुढे जातो. उर्वरित वेळेमध्ये माझ्या अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याकरिता प्रवृत्त होतो. भगवान जशी बुद्धी देतील तसं अभंगाच्या संदर्भाने बोलण्याचा प्रयत्न. विठ्ठल. अगिला गोतया सुखा जेने हरी नये मुखा,
मज होत का विपत्ती पांडुरंग राहो चित्ती. आता लक्ष द्या. अभंग श्री तुकोबरायांचा. तुकोबराय म्हणतात, देवा जर तुझं नाव माझ्या मुखामध्ये येत नसेल आणि या संसारातील भौतिक सुख माझ्याकडे प्राप्त होत असेल, मला मिळत असेल, तर हे सुख आम्हाला नको आहे. काय विचार आहेत तुकोबरायांचे. देवा ज्याने तुझं नाम आमच्या मुखातनं दूर जात असेल ना, अशा सुखाला आम्ही जवळ करून काय करू. ही भावना संतांची, म्हणून ते संत झाले. संत उगच होता येत नाही मायबाप. काय विचार आहेत तुकोबरायांचे. संतांचा जर विचार केला तर संतांना भगवंताचं भजन आवडतं. संतांचा जर विचार केला तर संतांना देव आवडतो. संतांचा जर विचार केला तर संतांना देव सोडून या जगातील कुठलं सुख अपेक्षित नाही. संताला हवं आहे भगवंताचं भजन आणि तुम्हा आम्हाला हवं आहे देव सोडून बाकी सर्व. विठ्ठला तुकोबरायांना हवे आहेत माझे भगवान आणि तुम्हा आम्हाला हवा आहे देव सोडून बाकी सर्व. देवाकडे गेल्यानंतर आम्ही काय मागतो. शिवमहापुराण कथा ऐकताय. हे माय, जेव्हापासनं प्रदीप मिश्राजींची कथा आपण श्रवण करतोय, प्रदीप मिश्राजींवरती भगवान भोलेबाबाची कृपा झाली, तेव्हापासनं ज्या मंदिरामध्ये कधी लोक जात नव्हते त्या मंदिराचाही जीर्णोद्धार झाला. ही भोलेनाथाची कृपा. आपल्याकडे जातात का. एक लोटा जल हर समस्या का हल. जाताय ना मा. मंदिर आहे ना गावामध्ये. कोण कोण जातं जरा हात वर घ्या. वा, मोठ्या हिमतीनं 2 मातांनी हातवरती घेतले. चला ऐका ऐका. जाताय ना मा रोज. दररोज कोण जातं त्यांनी पटपट बोला, आपल्याकडे वेळ कमी आहे. दररोज कोण जातं त्यांनी सांगा. एक. सोमवारी कोण जातं. सोमवारी. महाशिवरात्रीच्या दिवशी कोण कोण जातं. एवढे अभक्त आहात असं मला मुळीच म्हणायचं नाही. तुम्ही जात असाल पण हात कोणी वर करायचा. मांजराच्या गळ्यात घंटा बांधायचा कोणी, हा प्रश्न आहे. विठ्ठला मला माहिती आहे मर्यादा आहेत, सर्वच जात असतील. सकाळी सकाळी 1 लोटा जल हर समस्या का हाल. कुठे निघाली माय. महाराज महादेवाला पाणी घालायला. काय होणार आहे. 1 लोटा जल हर समस्या का हल. प्रदीप मिश्राजींनी सांगितलं, प्रत्येक समस्यांचं हल, प्रत्येक कष्टाची निवृत्ती भगवान भोलेनाथ करतो. पण माय, माझं वाक्य आहे, 1 लोटा जल हर समस्या का हल नक्की माझा भोलेनाथ करतो. पुढे वाक्य आहे का. 1 लोटा जल हर समस्या का हल लेकिन तेरे मन में हो छल तो कहां से होगा माँ तेरे हर समस्या का हल. आधी तुझ्या मनातील छल मिटव. आधी तुझ्या मनामधला छळ कपट मिटव, तेव्हा माझा भोले बाबा आपोआप तुझ्या दारामध्ये येऊन प्रसन्न होईल. विठ्ठला आमचा छल कपटच मिटला नाही. काय भोले बाबा आमच्यावरती कृपा करेल. किती लोटे पाणी घातलं म्हणजे कृपा करेल. नाही नाही, त्यासाठी अंतःकरण स्वच्छ करावं लागतं. तुकोबरायांचं एक वाक्य आहे, तुकोबरायांचं एक प्रमाण आहे. भगवान मंदिरामध्ये नाही हो, मांडला तर तो दगडात आहे. आणि जर मानत नसाल तर मंदिरातला देव सुद्धा आम्हाला दगड वाटेल. बऱ्याचशा दगडाच्या बुद्धीच्याला मंदिरातला देव सुद्धा दगड वाटतो. आणि बऱ्याचशा ज्यांनी आपल्या हृदयामध्ये भगवंताला धारण केलं त्या महात्म्याला दगडात सुद्धा देव दिसतो. देव दिसतो. देव इकडे तिकडे शोधण्याची गरज नाही. तुकोबराय म्हणतात,
आहे जोडी भावाची आहे जोडी भावाची देवा सोयीरा देवा सोयीरा देवा सोयीरा देवा सोयीरा देव सोयरा देव सोयरा देव सोयरा हात म्हणे चित्त करारे निर्मळ देवोनी गोपाळा हे देते देवोनी गोपाळा हे देते तुका म्हणे चित्त करारे निर्मळ देवोनी गोपाळा हे देते देवोनी गोपाळा हरिभक्तीपरायण आमचे दोनही महात्म्यासाठी जरा जोरदार टाळ्या वाजवा. तुमचं नाव काय महाराज? अवधूत महाराज. वा, याच गावचे तेरला संस्थेमध्ये. वा, अवधूता. अवधूतापेक्षा पांडुरंगच नाव पाहिजे होतं. किती गोड आहे. सावळे है ना. अरे काले हुए तो क्या हुआ लेकिन दिल वाले तो है. काळ्या माणसाने कधीच लाजायचं नाही. माझा पांडुरंग काळा होता, माझा गोपाल कृष्ण काळा होता, माझा भोले बाबा गोरा आहे. भोले बाबा फार गोरे बरं. कर्पूर गौरव करुणावतारं संसार सारं भुजगेंद्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. कर्पूर गौरव करुणावतारं संसार सारं भुजगेंद्रहारं. बस काय दयानंद महाराज. अवधूता. वा, याच गावची फार गोड. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. धन्य माता आणि धन्य पिता तयाची या. विठ्ठला विठ्ठला. बालाजी महाराज एक सापडला. अजून कोण कोण आहेत ते सांगा शेवटपर्यंत. दोघही गावचेच. दोघांनी फार गोड प्रमाण दिले. आणि हे किशोर महाराज अहमदपूर. बर, तुम्ही दुसऱ्या गावचे. मग काही संबंध नाही आपला. गाव पुरतं चाललंय. विठ्ठला. हो, चला. अंतरीची घे दोगुडी पाहे जोडी भावाची. किंवा तुगा म्हणे चित्त करारे निर्मळ येवोनी गोपाळ राही तिथे. किती लोटे जल घातलं म्हणजे भोले बाबा प्रसन्न होतील. नाही, तुगा म्हणे चित्त करारे निर्मळ. आधी आमच्या मनामधल्या विकारांना बाहेर काढा आणि नंतर माझ्या भोले बाबाच्या अंगावरती जल घाला. माझा भोले बाबा एकाच वेळेस प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. किती लोटे जल घातलं म्हणजे असा प्रसन्न होईल. नाही, एक लोटा जल हर समस्या का हल लेकिन तेरे मन में हो छल तो कहाँ से होगा मेरे भोले बाबा. कहाँ से करेंगे तेरी हर समस्या का हल. इसलिए तेरा मन पहले साफ कर दे भाई, फिर मेरे भोले बाबा हर समस्या का हल तेरा पूरा करेंगे. विठ्ठला. काय तुकोबरायांची उंची आहे बघा. तुकोबराय म्हणतात नाही बा. आर तुझं भजन आमच्या मुखामध्ये नसेल, तुझं नाम मुखामध्ये नसेल तर या जगामधली सर्व सुख आम्ही नाकारतो देवा. ही उंची आहे तुकाराम महाराजांची. आम्ही देवाकडे जातो. इमानदारीनं एका वाक्याचं उत्तर द्या. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. आम्ही देवाकडे जातो देवाकरिता की आपल्याकरिता स्वतःकरिता. आम्ही देवाकडे जातो देवाकरिता की देवाला काहीतरी मागण्याकरिता. देवाकडे जातो. अरे त्या मंदिराला पायऱ्या कमी असतात तेवढी लिस्ट जास्त मोठी असते. देवा देवा माझ्या लेकाला
लेख होऊ दे देवा, माझ्या पोराचं लग्न होत नाही, एखादी पोरगी मिळू दे देवा. होत ना, एक तर मुलगी मिळत नाही, देवा लग्न होऊ दे, लग्न झालं, देवा लेकरू होऊ दे, लेकरू झालं, देवा ते चांगलं निघू दे, ते चांगलं निघलं, देवा ते शिकू दे, ते शिकलं, देवा त्याला नोकरी लागू दे, त्याला नोकरी लागली, देवा त्याला पोरगी मिळू दे, त्याला पोरगी मिळाली, देवा त्याला लेकर होऊ दे. म्हणजे मला नातवंड काय नातवाच्या पुढचं असतं त्याला काय म्हणतात, पतवंड, त्याचं मुख बघितलं की मी मराय मोकळा. तू जिवंत राहून करतो तरी काय, आमचं जीवन हेच आहे माय बाप. सहज विचारलं का रे ए बाळा काय करतोयस, ते म्हणला महाराज शाळेत जातो, शाळेत जाऊन काय करणार, शिक्षण घेणार, शिक्षण घेऊन पास होणार, पास होऊन डिग्री मिळवणार, डिग्री मिळाल्यानंतर नोकरी शोधणार, नोकरी झाल्यानंतर छोकरी शोधणार, छोकरी मिळाल्यानंतर लग्न करणार, लग्नानंतर मुलं बाळ, पुढे त्यांचं शिक्षण, पुढे त्यांची डिग्री, पुढे त्यांची नोकरी, पुढे त्यांचं लग्न, पुढे त्यांचे मुलं, पुढे नातवंड खेळवणार, पुढे पुढे काय माती आहे. हा अरे ते नातवंड खेळवता खेळवता कधी हार्ट फेल होतो, कधी देवाच्या घरी जातं सांगता येतं. आमचं आयुष्य यामध्येच गेलं ना. आम्हाला आवडतोय प्रपंच आणि देवाला आवडतो तो या संपूर्ण विश्वाचा भगवंत विठ्ठल. कारण तुकोबारायांना माहिती आहे या जगामधलं सर्व सुख हे ना नास्तिक आहे मायबाप. हे सर्व सुख आहे ना भौतिक सुख आहे ना, काही क्षणापुरतं आहे, हे काही कायम आमच्या सोबत येणार नाही. बघा ऊन आलं सावली येणार, सावली आली ऊन येणार. अरे सुख झालं दुःख होणार, दुःख झालं सुख होणार. हा सृष्टीचा नियम आहे. जन्म झाला मरण निश्चित आहे, मेला जन्म निश्चित आहे. ज्याचा बँड बाजा वाजला त्याचा एक दिवस बोंबल बाजा ठरलेला आहे. जो घोड्यावर बसला तो एक दिवस तिरडीवर जाणार आहे. तसं सुख आलं ना दुःख येणार आहे. मग अवीट असं असणारं सुख ज्या संतांना माहिती आहे ते तुकोबाराय. तुकोबाराय म्हणतात देवा तुझ्या नामा वाचून दुसऱ्या या जगामध्ये काही गोड आहे का रे. किती गोड आहे. फार एक गोड प्रसिद्ध भजन आहे. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृता होई गोड, अमृता होई गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. मन माझे केशवा, मन माझे केशवा, कामान घे, कामान घे. सांग पंढरी राया, सांग पंढरी राया, काय करूयासी, काय करूयासी. अमृता होई गोड, अमृता होई गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, नाम तुझे. बर बर. टाळी वाजवण्याचे दोन फायदे सांगतो ऐका. जर कदाचित आम्हाला झोप येत असेल तर झोप जाते, आणि टाळी वाजवल्यानंतर ज्यांनी गायलं त्याला प्रोत्साहन मिळतं. म्हणून टाळी जोरदार वाजवत जा. वाजवा टाळी. बहुत बढिया. भगवंताच्या नाम सोडून, भगवंताचं नाव सोडून दुसरं या जगामध्ये काही प्रिय आहे. म्हणून स्वामी प्रेमानंदजीकडे गेले ना फक्त एकच, राधा राधा राधा. हा आज पहिला दिवस आहे. भगवंताच्या नामाचा महिमा सांगावा म्हणून नामाचाच महिमा सांगून जातो. विठ्ठल. हर हर
रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी हरी आहे ना, मैबाप त्याचं काय सुख आहे त्याला जाऊन विचारा. ज्या स्वामी प्रेमानंदजींच्या दोनही किडण्या गेल्या, विराट कोहली गेला, खली गेलाय, आता तो महाबली, तो रेसलर, काय नाव विसरलोय, महाबली रेसलर आहे, सर्वस्व सोडून काय नाही त्याच्याकडे, संपूर्ण जग ज्या माणसाला ओळखतं, धन दौलत ऐश्वर्य सर्व आहे, पण सर्वांवरती लात मारली आणि खरं सुख खरं समाधान कशामध्ये आहे हे त्या महात्म्याला कळालं. स्वामी प्रेमानंदजीच्या पायाशी पडलाय, आज भिक्षा मागून खातो. कोण? जगविख्यात रेसलर, सगळ्या गोष्टी ज्याच्याकडे असताना सुद्धा सर्वस्वाचा त्याग करतो आणि एका साधूच्या दरबारामध्ये साधूची सेवा करतो. हा नामाचा महिमा आहे. तुकोबराय म्हणले देवा, एकदा का आमच्याकडे समाधान आलं, सुख आलं ना, अरे भौतिक सुख आलं ना, तू आमच्यापासून दूर जातो देवा. खरं आहे, जो 24 तास रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणतोय, एकदा का जास्तच तारखा वाढल्या, जास्त कीर्तन आले, जास्त कथा आल्या, पूजा होती, नित्यनियम होतो. अरे जास्त पळापळीमध्ये आमचा नित्यनियम सुद्धा आम्ही विसरतो. का? कारण वेळ, पूजा करायला नित्यनियम करायला वेळ कुणाकडे आहे, म्हणून हे भौतिक सुख आलं ना, देवापासून आम्ही दूर जातो. तुकोबराय म्हणले हे नाही चालायचं देवा, यापासनं तुझ्यापासनंच हे आम्हाला सुख दूर नेत असेल ना देवा, हे सुख आम्हाला कधीच न परवडणार आहे रे. अरे जे सुख आम्हाला तुझ्यापासनं दूर नेतं ना देवा, त्याला आम्ही आग लावतो. आगी लागो तया तुका, आगी लागो तया तुका, आगी लागो तया तुका, आगी लागो तया हे
मिळाले काय? जिल्हा कोणता आहे? थकला हो का? भाषेत फरक असतो ना. माझी भाषा थोडी वेगळी, माझी भाषा कळते ना माय. थकला हो का? झोपला हो का? नाही ना, ते नांदेडची भाषा वेगळी आहे, तुमची भाषा वेगळी आहे. नांदेडला मी सुरुवातीला आलो ना महाराज, नांदेडला सुरुवातीला आल्यानंतर ते माझे केस खूप लांब होते. मी जवळपास 15 वर्ष वृंदावनला अध्ययन केला भागवताचं, वृंदावनमध्ये होतो. सुरुवातीला नांदेडला आलो, ती लुंगी, केश लांब, दाढी मिशा नव्हत्या, लहान होतो महाराजांसारखा, सावळेरामसारखा महाराजांसारखा. आलो नांदेडला. ज्यांनी मला जशी दयानंद महाराजांनी तारीख दिली तशी त्यांनी ज्यांनी तारीख दिली होती. आलो, गावामध्ये उतरलो, त्यांना फोन केला, महाराज आलोय. त्यांनी एक मुलगा पाठवला, ते मुलगा तिथपर्यंत मला घेऊन गेला. महाराजांचं जसं घर आहे, महाराजांच्या घरी जसा गेलो, महाराजांनी छान स्वागत केलं. तसं त्यांनी मला बघितल्याबरोबर ते पत्नीला म्हणतं, अरे अरे महाराज आल्या, महाराज आल्या, महाराज आल्या आल्या. मला असं वाटलं एखाद्या ताई आल्या. आता ते ताई भरपूर आहेत ना. मी मागे बघितलं, ते म्हणला महाराज नाही नाही, तुम्हीच कधी आल्या, कशा आल्या, प्रवास कशा झाल्या. मला असं वाटलं कदाचित मी धोत्राच्या जागेवर साडीच हा प्रश्न आहे ना, कधी आल्या कधी गेल्या. हा नंतर मला म्हणले महाराज असं काय झाल्या. मग कळालं ही भाषाच अशी आहे. मग ते म्हणले महाराज जेवल्या का, चहा घेत्या का, पाणी पित्या का. तसं तुम्ही म्हणतात जेवलाव का, खाल्लाव का, पिल्लाव का, कधी आलाव गेलाव, खाल्लाव पिल्लाव मेलाव का, तसं झोपलाव का. भाषा कळती ना, कळती मला माहिती. गोड आमच्या दयानंद महाराजांनी प्रमाण दिलं. जरा जोरदार टाळ्या वाजवा सगळ्यांनी. आगी आठवलं मला गाणं, विठाला तुकोबारायांचा जर विचार केला तर भगवंताच्या पांडुरंगाच्या नामाविषयीचं काय प्रेम आहे. 15 मिनिटं माझ्याकडे आहेत, लक्षपूर्वक ऐका. तुकोबारायांचं पांडुरंगावरती किती प्रेम आहे, पांडुरंगाच्या भजनावरती किती प्रेम आहे. तुकोबारायांचे फक्त सरळ प्रमाण गाऊन जातो, लक्षात येईल आपल्या. दीन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे, रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत रे. काय प्रेम ते तुकाराम महाराज आहेत. अरे आमच्या चित्तामध्ये केवळ प्रपंच आहे, कसं जास्त पाकिट भरल्या जाईल एवढाच आमचा विचार आहे. म्हणून महाराज वेगळा आणि संत वेगळा. विठ्ठला कालाय तस्मै नमः. काळानुसार चालावंही लागतं. विठ्ठला काय जीवन आहे मायबाप तुकाराम महाराजांचं. आमच्या जीवनामध्ये प्रपंच भरला, तुकोबारायांच्या जीवनामध्ये काय आहे. भगवंत सोडून दुसरं काही आहे. अरे बहिर दिसेला बसले असताना सुद्धा तुकाराम महाराजांचा रोम रोम पांडुरंगाला गातोय. तिथनं रामेश्वर भट्ट जातात. रामेश्वर भट्टाच्या कानावरती आवाज येतो, श्री विठ्ठल जय विठ्ठल, पांडुरंग 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 पांडुरंग. पाहतात जिथे बसल्यानंतर भगवंताचं नाव घेतल्यानंतर त्यांना अपवित्र वाटतं. बोलतात, काय तुगा, अरे बहिर दिसेला बसला, अस्वच्छ जागेमध्ये बसला, तिथे माझ्या पांडुरंगाला गातोयस. तुकाराम महाराजांनी म्हणावं, महाराज काय करू, माझी मज झाली आला परवाचा, माझी मज झाली वाचा रे, छंद या नावाचा घेतला, छंद या नावाचा घेतला. माझी मज झाली
नामाचा घेतलासे, ज्यांना भगवंताचं भजन सोडून दुसरं काहीच आवडलं नाही ते तुकाराम महाराज. देवा, तुकोबारायांचं जर जीवन बघितलं, पूर्वीचे संसारिक तुकाराम महाराज आणि आत्ताचे परमार्थिक तुकाराम महाराज, तुकोबारायांच्या दोन बाजू आहेत. तुकाराम महाराज या नाण्याला दोन बाजू आहेत. एक संसारिक तुकाराम महाराज जबाबदारीने बोलतोय आणि एक परमार्थिक तुकाराम महाराज. तुकोबारायांचा जर विचार केला तर 8 पिढ्यांपासून तुकाराम महाराजांच्या घरामध्ये सावकारकी आहे. संपूर्ण चरित्र सांगून वेळ घेत नाही. 8 पिढ्याची तुकोबारायांची सावकारकी. दुर्गादेवी नावाचा दुष्काळ पडला आणि त्या दुष्काळामध्ये होतं नव्हतं तुकाराम महाराजांनी सर्व वाटून दिलं, म्हणून तर संत झाले. लोक म्हणतात या सरकारने शेतकऱ्याची कर्ज माफी केली, त्या सरकारने शेतकऱ्याची कर्ज माफी केली. अरे त्या काळामध्ये एवढी मोठी कर्ज माफी करणारे सर्वात अगोदरचे माझे तुकाराम महाराज आहेत. तुकाराम महाराजांनी सर्व सावकारकीच्या वह्या बुडवल्या. सर्वांना सांगितलं, बाबा रे, ज्याला जे पाहिजे ते घेऊन जा. सर्वांनी जेवढं पाहिजे तेवढं अन्न धान्य सर्व नेलं. तुकोबारायांकडे काहीच राहिलं नाही. आणि त्या काळामध्ये तुकाराम महाराज जेव्हा रोडवरती आले, तुकाराम महाराज गरीब झाले. तुकाराम महाराजाकडे काहीच नाही. अरे तुकाराम सेठ म्हणणारी लोक आज प्रेमाने बोलत सुद्धा नाही. तुकाराम महाराजांनी म्हणावं, काय रे देवा, तुझा हा समाज आहे. जन हे सुखाचे दिल्या घेतल्या, देवा काय रे तुझा समाज. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. देवा, जोपर्यंत आमच्याकडे आहे तोपर्यंत सर्व समाज आमच्याकडे येतो. एकदा आमचं सर्व संपलं ना देवा, मग आम्हाला कोण प्रेमाने बोलतो. तुकोबाराय म्हटले, नाही, हा समाज ज्या समाजामध्ये राहतो इथे आपलं हित नाही. ज्याने हे विश्व निर्माण केलं, कोण आहे तो, त्याच्या शोधामध्ये जावं. तुकाराम महाराज निघाले. कोण आहे तो, कोणी निर्माण केलं असेल. तुकाराम महाराज जेव्हा जातात, पांडुरंगाचं भजन करतात, तुकोबारायांच्या लक्षात येतं, कळतं. तुकाराम महाराज आपलं घर सोडतात, गाव सोडतात, भंडारा डोंगर, भामचंद्र डोंगर, घोराडेश्वर भजन करतात. तुकोबारायांचे अभंग काव्य तुकोबाराय प्रस्थापित करतात. प्रसंगानुसार अभंग लिहितात. तुकोबारायांची प्रसिद्धी होते. तुकोबारायांची एवढी मोठी प्रसिद्धी होते मायबाप, तुकोबारायांकडे लोक येतात, तारखे घेण्याकरिता येतात. तुकाराम महाराजांच्या नावाचा जयघोष करतात. तुकाराम महाराज जेव्हा कीर्तनाला जातात, उदो उदो करतात. तुकाराम महाराज म्हणले, काय रे देवा, जेव्हा माझ्याकडे होतं तुकाराम सेठ म्हणत होते, जेव्हा मी सर्व वाटून दिलं, प्रेमाने कोणी बोलायला तयार नाही. उलट लोक म्हणतात, काय तुक्या देव ना संसार, तुका दोहीकडे चोर, तुक्या म्हणू लागले. पण ज्यावेळेस माझी प्रसिद्धी झाली देवा, त्यावेळेस परत लोक माझ्याकडे येऊ लागले. हाच तुझा समाज आहे देवा. अरे हेच जर पाहिजे होतं तर आधी काय कमी होतं देवा. तुझ्यासाठी सर्वस्वाचा त्याग केला रे. सर्वस्वाचा त्याग करून तुझ्या भजनामध्ये आलो, पण तुझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करतो. तुम्हाला आडमार्ग हा, तुम्हाला हे आडफाटा हा देतोस देवा. या सुखाची आम्हाला लालसा नाही रे. अरे ही लोक आज डोक्यावर घेऊन नाचतात, कधी पायाखाली घालतील सांगता येत नाही. म्हणून बालाजी महाराज, मी नेहमी एक वाक्य बोलतो, लोकांनी फार डोक्यावर घेऊन नाचलं म्हणजे आनंदित व्हायचं नाही, आणि लोकांनी नावं ठेवली म्हणून दुःखी सुद्धा व्हायचं नाही. आणि हे ज्याला जमलं त्यांनी ही जीवनरूपी नौका आपल्या यशस्वी शिखरापर्यंत पोहोचवली. विठ्ठला विठ्ठला. समाज कोणाला डोक्यावर घेऊन नाचत नाही हो. समाज कोणाला डोक्यावर घेऊन नाचत नाही. मला आता तिकडे जायचं नाही. ज्यांनी आयुष्य परमार्थामध्ये घालवलंय, ज्यांनी आयुष्य परमार्थामध्ये घालवलंय, ज्या पाचपोर बाबांनी आयुष्य गायी सांभाळण्यामध्ये घालवलंय, 14,000 गायी तो महात्मा आजही सांभाळतोय. प्रत्येक शिबिराला कीर्तनामधनं येणारं धन दान करतात. ज्या महात्म्याला कुठली मुलं सांभाळायची नाही, ज्या महात्म्याला पत्नी सांभाळायची नाही, ज्या महात्म्याला प्रपंच सांभाळायचं नाही, ज्यांनी आपलं जीवन वारकरी संप्रदायाला अर्पण केलं, त्या लोकांना, त्या महात्म्याला लोक नावं ठेवायला मागे पुढे पाहत नाहीत. तिथे तुमची आणि आमची काय कथा आहे. विठ्ठला. समाजाने ज्यावेळेस समाज जेव्हा डोक्यावर घेऊन नाचतो ना, तेव्हा फार आनंदित व्हायचं नाही. कारण हाच समाज आहे आम्हाला डोक्यावर घेऊन नाचणारा, आणि हाच समाज आहे आम्हाला पायाखाली तोडवणारा.
समतोल काय सम माणसाने राहावं, बुद्धी माणसाची स्थिर ठेवावी. लोकांनी फार उदो केला म्हणून जास्त आनंदित व्हायचं नाही आणि अपमान केला दुःखी सुद्धा व्हायचं नाही. तुकोबारायांची अवस्था काही कमी होतं देवा? अरे हेच जर पाहिजे होतं तर आधी काही कमी होतं देवा? अरे देवा तुझ्यापासनं जे सुख आम्हाला दूर नेतं ना त्या सुखाला आम्ही आग लावतो. आगी लागू तया सुखा जेने हरी नये मुखा, जेने हरी नये मुखा तया सुखा आगी लागू. आग लाव देवा त्या सुखाला जे तुझ्यापासून आम्हाला दूर नेत असेल. आणि तुकोबाराय म्हणतात देवा तुला वाटतं ना आमच्या जीवनामध्ये संकट येतील, विपत्ती येऊ दे ना देवा. काय विपत्ती यायची ते येऊ दे, फक्त चित्तामध्ये तू असावा. अभंगाचं दुसरं चरण. माझा होता का विपत्ती, माझा होता का विपत्ती. राधे टाळ पखावज आणि टाळे 10 दोनच. हा टाळ टाळी. मज होत का विपत्ती पांडुरंग राहो जिती. तुकोबाराय म्हणतात देवा काय संकट यायचं ते येऊ दे, फक्त चित्तामध्ये तू असावा आणि मुखामध्ये तुझं भजन असावं. काय प्रेम आहे. ऐका माझी वेळ संपली परिपूर्ण. 2 मिनिटं घेतो आणि थांबतो. देवा
चित्तामध्ये तू असावा आणि मुखामध्ये तुझं भजन असावं, या पलीकडे मला काही प्रिय नाही. काय भगवंताविषयी प्रेम असावं, आणि आमचं जे नाहीये त्याच्याबद्दल प्रेम आहे, आणि जे अस्तित्वात आहे ते आम्हाला दिसत नाही, ही माणसाची वृत्ती आहे. कोण समाधान आहे मला सांगा. कबीर बाबांचं एक वाक्य आहे, कबीर बाबांचा दुआ आहे, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे, राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया है घर वैरागी, दुख के कारण सुखदेव ने उदरी माया त्यागी रे. आपल्याला हे गाणे सर्व गाणं उद्यापासून आपल्याला आनंद घेता येईल गाण्याचा. विठ्ठला हाला हाला ज्याच्याकडे बघाल ना माय बाप तो दुखी आहे, पैशावाला. तुळशीदासजींचं एक पद आहे, आता गात बसलो तर जास्त वेळ जाईल. दीन कहे धनवान सुखी, धनवान कहे सुख राजा को भारी, राजा कहे महाराज सुखी, महाराज कहे सुख इंद्र को भारी, इंद्र कहे चतुरानन को सुख, चतुरानन कहे सुख विष्णु को भारी, पर तुलसीदास विचार करे, झोपलेली माय सर्वात जास्त दुखारी नाही आनंदित. हरि भजन बिना सब जीव दुखारी. विठ्ठला विठ्ठला. ते तुकोबाराय म्हणतात, देवा मज होत का विपत्ती, पांडुरंग राहो चित्ती. देवा काय दुःख यायचं येते येऊ दे, चित्तामध्ये तू असावा, मुखामध्ये तुझं भजन असावं. आम्हाला काय प्रिय आहे माय बाप, जे सातत्याने दुःख देतं त्याची आम्ही अपेक्षा करतो, आणि जे आम्हाला आनंद देतं त्याच्यापासून आम्ही दूर जातो. छोटासा दृष्टांत देतो आणि थांबतो. ऐका, लक्षपूर्वक ऐका. शेवटचा दृष्टांत आहे. एक 60-65 वर्षाची माऊली आहे, 70-75 वर्षाचे बाबा आहेत. दोघे जण राहतात, 10-15 एकर शेती आहे, छान गावामध्ये बंगला आहे, पण मुलगा नाही, मुलगी नाही. दृष्टांत लक्षपूर्वक ऐका, कळेल आपल्याला. दोघे जण आनंदामध्ये राहतात, मुलगा नाही, मुलगी नाही, म्हातारे झाले बिचारे. लग्न होऊन 50-55 वर्ष झाले, आपत्य नाही, दोघेच राहतात. आजपर्यंत देवांनी लेकरू दिलं नाही, आता पुढे देईल की नाही काही गॅरंटी? नो गॅरंटी. दोघेच आनंदामध्ये राहतात. बाबा शेतामध्ये जातात, आई सकाळी सकाळी स्वयंपाक बनवते, डबा घेऊन बाबाला, ती काय म्हणतात तिकडे, भाकरी घेऊन, हां डबा घेऊन शेतामध्ये आजी नेते. आनंदाने संसार करतात, सुखाने संसार करतात. पण एक दिवस बाबाला शेतामध्ये ते एवढं मोठं फळ मिळतं, हिरवगार फळ असतं, त्याला घरामध्ये टांगायचं असतं. त्याला आपल्याकडे काय म्हणतात? कवाळ. हा कवाळ, तेच ना. भागाभागामध्ये फरक असतो. आमच्याकडे माणसं मेल्यावर जळतात, तुमच्याकडे सारखंच आहे, सारखंच आहे. ते भाषेत फरक असतो. इकडे कवाळ म्हणतात, काही भागामध्ये त्याला देव डांगर म्हणतात. देव डांगर, बरोबर. एक अजून जाता जाता सांगतो, लग्नामध्ये नवरदेवासोबत हेल्पर राहतं, त्याला काय म्हणतात? करवला. करवला, करवला, करवला. वा, इकडे करवला म्हणतात. पुणे जिल्ह्यामध्ये त्याला सोकवण्या म्हणतात. सोकवण्या, ते शब्द फार गोड आहे. सोकवण्या, ते एवढं सोकलेलं असतं. आता ते सीझन आलं ना आता. हा नाही, संपलं आता, संपलं. नवरदेव दाढी करायला गेला, हे नवरदेवाची दाढी झाली की हे बसतं. नवरदेवाने चेहऱ्यावरती ते काहीतरी लावलं की हे लावतं. नवरदेवाने स्प्रे मारला की हे मारतं. ते नवरदेवाला जेवायला घालतात, त्याला काय म्हणतात? पुणे जिल्ह्यामध्ये त्याला गडंगनेर म्हणतात. गडंगनेरच म्हणतात. हां, याला शेवाया खायला लोक बोलवतात नवरदेवाला. नवरदेव खाऊन खाऊन जाम झालेला असतो, मग हे हेल्पर असतं. नवरदेव फक्त एक घास खातो, दाबून हे अख्खी प्लेट एकटं थांबतं. एका महिन्यामध्ये लालबुंद घालवतात. लालबुंद एवढा सोकलेला असतो, त्याला म्हणतात सोकवण्या. हा, तसं भागाभागामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये त्याला सोकवण्या. आपल्याकडे काय म्हणले? करवला. आपल्याकडे करवला, काही भागामध्ये सोकवण्या, काही भागामध्ये हेल्पर. विदर्भामध्ये त्याला लांडगा म्हणतात. खरंच म्हणतात, बरोबर ना? लांडगा. हां, तसं त्याला काय, तुम्ही काय म्हणले? कवाळ. कवाळाचं फळ आहे ना.
त्याला काही भागामध्ये देव डांगर म्हणतात, देव डांगर. ते बाबाला देव डांगर मिळालं. ऐका दृष्टांत आहे का, देव डांगर बाबाला मिळालं. बाबांनी ते घरी आणलं. सायंकाळच्या वेळेला बाबा घरी आले, पण आजीला माहिती नाही. घरामध्ये ते शिंक असतं, शिंक, शिंक माय तुम्हाला कळेल. शिंक, नवीन मुलीला शिंक एकच कळती, ॲची, एवढी शिंक कळती, दुसरी नाही कळायची. ते शिंक असतं, जुनं घर, घरामध्ये शिंक, दोरीचं शिंक. बाबांनी त्या शिंक्यावरती ते देव डांगर ठेवलं, एवढं मोठं देव डांगर, पण शिंक जुनं. बाबांनी ते ठेवलं. रात्रभर झोपले. बाबा सकाळी सकाळी शेतामध्ये नांगरायला गेले. उन्हाळ्याचे दिवस आहेत. सकाळी माऊली 4 वाजता उठली, स्नान संध्या केली आणि भाकरी थापत होती, स्वयंपाक बनवत होती. तेवढ्यामध्ये रात्रभर त्या शिंक्याने त्या फळाला सहन केलं, पण सकाळी सकाळी त्यांनी प्राण सोडला. कोणी? शिंक्याने. शिंक तुटलं, फळ खाली पडलं, शिंक खाली पडलं, फळ आपटलं, फळाच्या ठिकऱ्या झाल्या. लक्षपूर्वक आहे का? फळ फुटलं, शिंक तुटलं. एवढं जोरात काय वाजलं म्हणून घरामधनं आजी बाहेर आली आणि बाहेर बैठकीमध्ये येऊन पाहते तर एवढं उंच शिंक लावलं होतं, शिंक टांगलेलं होतं. या शिंक्यावरती कधी यांनी एवढं मोठं फळ ठेवलं माहिती नाही. ते खाली पडलं, त्या फळाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्या आणि सहज आजीच्या मनामध्ये आलं. आजी म्हणली, माय, या शिंक्याखाली माझं लेकरू झोपलं असतं तर त्याचं काय झालं असतं? लेकरू होतं का? दृष्टांत व्यवस्थित आहे का, कळेल. त्या आजीच्या सहज मनामध्ये आलं, लेकरू नाही पण मनामध्ये आलं, या शिंक्याखाली जर माझं लेकरू झोपलं असतं तर त्याचं काय झालं असतं? लेकरू नाही पण सहज मनामध्ये आलं आणि आजीचा मातृभाव प्रकट झाला. आजीला रडायला आलं. आजीने मोठ्याने भोंगा काढला, म्हणजे रडायला प्रारंभ केला. आजीचा आवाज गल्लीमध्ये आला. आता एक माऊली जर रडत असेल तर दुसरीला मिस कॉल द्यावा लागतो काय? एक जण रडत असेल तर दुसरीला सांगावं लागतं का, माय चल तिला रडू लाग. एकीने आवाज काढल्यानंतर दुसरी विचारत नाही का रडते, धावत पळत येते, तिच्या आवाजामध्ये आवाज मिक्स होऊन करून देते. दोघीचा आवाज ऐकल्यानंतर तिसरी येते, तिसरी रडते. हे 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 तुमची इमानदारी आहे, एकमेका सहाय्य करू, अवघे रडू मिळून. हे मातांचं सहकार्य आहे. सर्व माता रडतात. बघता बघता गल्लीतल्या माता एकत्रित येतात. ही आजी रडते, काय डोळ्याला पदर लावते आणि ती रडत असताना गाणं म्हणते, माय असं कसं झालं, असं कसं झालं माय. ते शेजारी आले आणि ते म्हणतात, आजी स्वतःला सावर कसं सावर माय. आता झालं काय कुणालाच माहिती नाही. रडण्याचे प्रकार सांगत गेलो तर जास्त वेळ जाईल, त्यामुळे आवर्त घेतो. माय रडत होती, आजी रडत होती, तिला सर्व सहकार्य करत होते. तेवढ्यामध्ये गल्लीतल्या माता रडतात, नवल नाही, अख्ख्या गावच्या माता एकत्रित येतात. अख्ख्या गावामध्ये मातांचा आवाज. या बाबाला शेजारी शेतामध्ये आवाज येतो. बाबा म्हणतात, अरा काहीतरी गावामध्ये घडलं. बाबा काय करतात, ती नांगर आहे ते तसाच ठेवतात आणि धावत पळत गावामध्ये येतात. गावामध्ये आल्यानंतर बाबाच्या लक्षात येतं, गावामध्ये काही नाही, आपल्याच गल्लीमध्ये काहीतरी घडलं. बाबा गल्लीमध्ये येतात. गल्लीमधनं पाहतात, बाबाच्या लक्षात येतं, आपल्या गल्लीमध्ये नाही, आपल्याच घरी अघटित घटना घडली. बाबांना असं वाटतं म्हातारीने राजीनामा दिला. म्हातारा बाबा नाराज होतो. बाबा म्हटला, अरा वाईट झालं, फार वाईट झालं. एवढ्या लवकर म्हातारीने साथ सोडायला नको होती, पण करणार काय, ना इलाज को क्या इलाज. बाबा मोठ्या जड अंतकरणाने घरापर्यंत आले आणि शेवटची जी माऊली होती ना, तिला विचारतात, का ग मुली तू का रडतेस? ती त्या बाबाला पाहते आणि बाबाला म्हणते, बाबा ही गंगी रडते म्हणून मी रडते. का रडते माहित नाही, ही रडते म्हणून मी रडते. गंगीला विचारलं, गंगे तू का रडते? ती म्हणली, ही ठकी रडते म्हणून मी रडते. ठकीला विचारलं, तू का रडते? ती म्हणली, ही बबी रडते म्हणून मी रडते. का रडतात हे कुणालाच काही माहिती नाही. बाबामध्ये प्रवेश करतात. पण ते गोल राऊंड वरती माऊल्या उभ्या आहेत आणि मध्ये म्हातारी बसलेली आहे. म्हातारी माय, बाबाला असं वाटतं या पोरींना माहिती नसेल, पण यांना माहिती, म्हातारी झोपलेली आहे. कशी झोपली ते पाहावं. बाबाचं जड अंतकरण होतं, कारण बाबाला माहिती, आता मला चहाही बनवून पेता येत नाही, आता करणार तर काय करणार, शेजारी किती दिवस खायला देतील. म्हणून बाबा जड अंतकरणाने टाचा उंच करतात आणि त्या गोल राऊंडमध्ये बघतात म्हातारी कशी झोपली. ही म्हातारी माय आपला पदर डोळ्याला लावते आणि गाणंही म्हणते, असं कसं झालं माय, असं कसं झालं माय. बाबा म्हणले, काही का असं ना, आपलं कॅलेंडर सुरक्षित आहे. विठ्ठला ऐका, लक्ष द्या, विनोदासाठी घेऊ नका.
बाबा म्हणले काही का असं ना, म्हातारी जिवंत आहे, आता काही होऊ द्या. बाबा समोर आले. बाबा म्हणतात, का ग काय झालं? आता अशा वेळेला ज्यावेळेस माणूस विचारतो ना, त्यावेळेस हुंदका जास्त दाटून येत असतो. म्हातारी माय उठून उभी राहते. बरं झालं माय, बरं झालं माय, तुम्ही आलात, किती वेळची वाट बघत होते. बाबा म्हणले, झालं काय ते आधी सांग. काय झालं म्हणजे? तिकडे बघा. बाबाने बघितलं, रात्री मी फळ ठेवलं होतं ते शिंक तुटलं. बाबा म्हणले, मग खाली बघा. बाबाने बघितलं, काय झालं? ते देवडांगर फुटलं, शिंक तुटलं. मग एवढं रडायला काय झालं? ती म्हणली, ते नाही, एवढ्या उंचावरनं शिंक तुटलं, ते फळ तुटलं, ते फळ फुटलं. मी म्हणते. बाबा म्हणले, काय म्हणते? या शिंक्याखाली आपलं लेकरू झोपलं असतं तर त्याचं काय झालं असतं? लेकरू होतं का? लेकरू होतं. आता होईल की नाही नो गॅरंटी, पण सहज आजीच्या मनामध्ये आलं. आजी म्हणते, या शिंक्याखाली आपलं लेकरू झोपलं असतं तर त्याचं काय झालं असतं? बाबाच्या प्रकरण लक्षात आलं. बाबासोबत अवतावरची काठी हातामध्ये होती. बाबा म्हणले, कळालं मला, उठ जरा, ये बाजूला. बाबाने आजीचा हात पकडला, बाजूला घेतलं. काठी हातामध्ये होती. एक काठी आजीच्या पाठीत मारली. आजी म्हणते, माय. बाबा म्हणले, माय नाही. परत एक काठी मारली. आजी म्हणते, माय, मला का मारता, मला का मारता? बाबा म्हणले, 1000 वेळा सांगितलं तुला, या शिंक्याच्या खाली आपल्या लेकराला झोपवत जाऊ नकोस. कोणत्या लेकराला? बाबा म्हणले, 1000 वेळा सांगितलं तुला, आपल्या लेकराला या शिंक्याच्या खाली झोपवत जाऊ नकोस. आणि तिसरी काठी मारली. आजी रडत रडतच म्हणते, माय, कोणतं लेकरू? बाबा म्हणले, कोणतं लेकरू तेच समजवतो, जे नाही त्याने एवढं रडवलं. लक्षपूर्वक आहे का? जे नाही त्याने एवढं रडवलं. केवळ तुलाच नाही, अख्ख्या गावाला रडवलं. जे लेकरू नाही त्याच्या फक्त कल्पनेने तुला मार खावा लागला असतं तर काय झालं असतं? अरे, जे सुख नाही त्याची आम्ही अपेक्षा देवाकडे करतोय, आणि जे आहे त्याला आम्ही विसरतो. बघा, हे जाणलंय तुकोबारायांनी, आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, देवा, जे नाही ना ते आम्हाला प्रिय नाही, आणि ज्याने खऱ्या अर्थाने जीवनाचा आनंद आहे ना ते आम्हाला प्रिय आहे. म्हणून काय विपत्ती यायची ती येऊ दे रे, तू चित्तामध्ये असावा. म्हणून मज होत का विपत्ती, पांडुरंग राहू चित्ती, तू चित्तामध्ये असावा, तुझं नाव आमच्या मुखामध्ये असावं. आता दृष्टांत सांगून वेळ घेत नाही. कुंती माता म्हणते, विपदो नैव विपद, संपदो नैव संपद, विपद नारायणम विस्मृती, संपद नारायणम स्मृती. बस. मज होत का विपत्ती, पांडुरंग राहूची ती, तुका जळे ते समूळ, धन संपत्ती उत्तम कुळ. तू देवा, ज्याचा आम्हाला अभिमान होतो ना त्याला मुळा सहित जाळ. ज्ञानोबरांची गवळण नाही, पण आपली वेळ संपली. याती कुळ माझी गेली हरवुणी, श्रीरंगा वाचुनी अनुनिनी. ज्ञानोबराय म्हणतात, माझं कुळ माझं संपलंय, मला माझं कुळ माहिती नाही, याती माहिती नाही, म्हणजे माझी जाती माहिती नाही. याती कुळ माझे गेले हरपुणी, सर्व हरपलं. श्रीरंगा वाचोनी अनुनिनी. आणि देवा, तुला माहिती आहे, ज्याने आम्हाला तुझी सेवा घडते ना तेच आम्हाला प्रिय आहे. तू का म्हणे, देवा, जिने घडे तुझी सेवा, मज होत का विपत्ती, पांडुरंग राहो चित्ती, ज्ञानेश्वर सेवा समाप्त करतोय. जाता जाता मला दयानंद महाराजांनी, वा काय शिस्त आहे, आरती आहे नाही का? हां, पहिला दिवस आहे, थोडं मागे पुढे होतं. तुम्ही राईट वेळेत सुरुवात केली, पण मलाही एवढा आनंद आला. आता मला तसं अयोध्येला जायचं. अयोध्येवरनं नैमिषारण्यामध्ये कथा आहे. 19 तारखेला सुरुवात आहे. मी इथनं डायरेक्ट अयोध्या गाठणार म्हणून पहिला दिवस दिला. तरीसुद्धा एवढ्या लांब जायचं असताना सुद्धा एवढं गोड आमच्या दयानंद महाराजांनी वातावरण आमच्या बालाजी महाराजांनी एवढं गोड वातावरण केलं आहे. ते तुमचं मुखात यायला नाही का? एवढं गोड महाराज गावामध्ये सुंदर वातावरण आहे. सर्व तरुण मित्रमंडळींचं सहकार्य आहे, गावकऱ्यांचं सहकार्य आहे. महाराजांनी सांगितलं, महाराज गाव छोटंच आहे, 1500 लोकसंख्या आहे ना, 1500 लोकसंख्येचं गाव आहे, अत्यंत गोड आहे. आणि तुमची पत्रिका बघितली ना, या पत्रिकेमध्ये सर्वात छोटा महाराज मीच आहे. बॉडीने लहान आहे, दाढीने लहान आहे, गाडीने लहान आहे. आता फॉर्च्युनर येणार आहेत, फॉर्च्युनर नाही का? हां, महाराष्ट्रातील दिग्गज
कीर्तनकारांची यादी आहे, एवढी सर्व मोठमोठी मंडळी आहे. गोड महाराजांचं नियोजन, एवढं गोड गायक वादक आहेत, तरुण मंडळींचा सहभाग आहे. महाराज तरुण मंडळी वाट पाहतात. पण मित्रांनो, पहिला दिवस आहे, मर्यादा आहेत. माझ्या वारकरी संप्रदायाची जी मर्यादा आहे, कारण आज लोक ट्रोल करायला मागे पुढे पाहत नाहीत. किती चांगलं बोला तरी नावं ठेवतात, किती वाईट बोला तरी नावं ठेवतात. त्यामुळे आपला रस्ता आपण कधीच सोडायचा नाही. पहिला दिवस आहे, नामाचा महिमा सांगावा. दुसरा दिवस संताचा महिमा, भगवंत महिमा. 7वा दिवस मागणी मागावा आणि शेवटचा दिवस काला करावा. पहिला दिवस आहे, मी नाम सोडून दुसरं काही बोलू शकत नाही. त्यामुळे नामाचा महिमा सांगण्याचा प्रयत्न केला. पण आपल्याला माझे राजे शिवछत्रपती आपल्यालाच नाही संपूर्ण विश्वाला प्रिय आहेत. वेळ झाला मला माहिती आहे. महाराज आधीच म्हणले, महाराज थोडं पुढे गेला तरी चालेल, पण जास्त पुढे गेलं ना, जास्त जेवलं की अपचन होत असतं. थोडंच खावं, चांगलं खावं आहे ना. तरी पण पुढे गेलो. 2 मिनिटामध्ये माझ्या राजांचा पोवाडा गातो आणि आपल्या कार्यक्रमाच्या सांगतेकडे आपण वळूयात. सगळ्यांनी एकदा वरती हात घेतले तर मला बरं वाटेल. सगळ्यांनी वरती हात घ्या. वा, बहुत बढिया. सरळ 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 राहू द्या, सकाळी तांबडं फुटेपर्यंत. 2 मिनिटं आपण घेऊयात. गोड वादक आमचे शिवानंद महाराज आहेत. हा, सगळ्यांनी एक टाळी वाजवायची. एक हरी बोल. पोवाडा गाऊच का आधी मग. ओम नमो श्री जगदंबे, नमन तुझा अंबे, करुणी प्रारंभे. डफावर थाप तुंतुण्याचा. एक टाळी, एक. हा. ओम नमो श्री जगदंबे, नमन तुझा अंबे, करुणी प्रारंभे. हा, टाटा हा टाटा. एनर्जी, एनर्जी के साथ. डफावर थाप तुंतुण्याचा, डफावर थाप तुंतुण्याचा. शाहीराम महाराष्ट्राचा प्राण, शाहीराम शिवप्रभू जगात गुणगान विराजे. शिवप्रभू जगात गुणगान विराजे. शिवप्रभू जगात विराजे. शिवप्रभू जगात गुणगान विराजे. माझ्या राजांचे पोवाडे उगीच गायले जात नाही. अरे त्या पाठीमागे समर्पण आहे. ज्या महात्म्याने आयुष्य फक्त हिंदवी स्वराज्यासाठी खर्च केलं. ऐका, थोडा माझा आवाज वाढवा. जिजाऊ माँसाहेबांना आपल्या मातेला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी माझ्या राजांनी आयुष्य खर्च केलं. तो काळ आठवा. अरे कोणीतरी यावं, जिजाऊ माँसाहेबाच्या कानामध्ये ललकारे द्यावे. आऊसाहेब, 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 आपल्या मराठ्याच्या लेकीचं अपहरण झालं आऊसाहेब. आणि तिच्या इज्जतीचे लखतर रस्त्यावरती टांगले आऊसाहेब. आणि तिने आपल्या जीवनाचा प्रवास संपवला आऊसाहेब, प्रवास संपवला. जिजाऊ माँसाहेबांच्या अंगाची लाही लाही व्हायची आणि जिजाऊ माँसाहेब पांडुरंगाला, आई तुळजा भवानीला प्रार्थना करायच्या. तुळजा भवानी, अरे माझ्या या मराठ्याच्या लेकीबाळीसाठी कोणी आहे का नाही? माझ्या या मराठ्याच्या लेकीबाळीला कितपर्यंत हा संघर्ष करायचा आहे, कुठवर आम्ही सहन करायचं आहे. अरे माझ्या पोटामध्ये जो जीव वाढतो, माझ्या पोटामध्ये जे बालक आहे, हे मा जगदंबे तुला प्रार्थना आहे मा, अरे द्यायचा असेल तर पुत्र असा दे मा. या माझ्या मराठ्याच्या लेकी बाळीचं संरक्षण करेल. जर पुत्र द्यायचा असेल तर असा दे मा. या हिंदवी स्वराज्याची स्थापना करेल, अन्यथा वांज मिली तरी चालेल. ही भावना माझी जिजाऊ माँसाहेबांची. आणि त्या उदरातील बालकाला जिजाऊ माँसाहेबांनी घडवलं, वाढवलं, शिकवलं. 7 महिन्याचे राजे असताना घोडस्वारी केली. ते राजांना त्रास व्हावा लेकराला म्हणून नाही, याला गर्भसंस्कार म्हणतात. गर्भामध्ये शिकवलं. आणि जेव्हा राजांचा जन्म झाला,
माझ्या राजांवरती जिजाऊ मासाहेबांचे संस्कार होते. मासाहेबांनी राजांना वचन मागितलं, ते माझ्या राजांनी वचन दिलं, ते पूर्ण करण्यासाठी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. म्हणून पोवाडे. अरे जिजाऊ मासाहेबांची शिकवण होती, परावी या नारी माऊली समान, आणि तेच वचन माझ्या राजाने आयुष्यभर सांभाळलं. म्हणून पोवाडे. आमचं मेल्यानंतर तेरवी होते का नाही गॅरंटी नाही. 350 वर्ष होऊन गेले, आजही राजांना आम्ही विसरलो नाही. म्हणून पोवाडे. एक गर्जना केली तर अंगावरती काटा येतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणायची सुद्धा गरज पडत नाही, अंगावरती काटा निर्माण होतो. काटा. म्हणून राजांचे पोवाडे. ऐका, एक टाळी. हरी बोल. अधीन मन साधू संताला, हो अधीन मन महाराष्ट्राला, 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 अधीन मन महाराष्ट्राला, साधू संताला, साधू संताला, साधू संताला, साधू संताला. आळंदीच्या ज्ञानदेवाला, देहूच्या तुकाराला, गणेशानंद गातो पवाडाला, गातो पवाडाला, गातो पवाडाला, गातो पवाडाला, हो मुजरा मानाचा हा एनर्जी. शेवट शेवट. एक टाळी. हरी बोल. सर्वांनी वरती द्या. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवाजी शूर धन्य धन्य शिवाजी शूर हो धन्य धन्य शिवाजी शूर पराक्रमी थोर केले जर्जर. बाजूनी पाणी त्या मुगलास, बाजूनी पाणी त्या, बाजूनी पाणी त्या मुगलास, कीर्तिका नंद गिरण गणा सदराजी, कीर्तिका नंद छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवनच असं आहे मायबाप. त्यांचं नाव जरी काढलं पोवाडाच रात्रभर चालेल ना. हा माझं राजांचं चरित्र सांगत असताना पोट भरत नाही.
महाराजांनी केलेली आज्ञा सर्व तरुणांसाठी शेवटचे 10-5 मिनटं घेतली. पहिला दिवस फार लांबलं, त्याबद्दल क्षमा मागतो. झालेली सेवा प्रभूचरणी अर्पण करतो. गोड ज्यांनी साथ दिली आमचे शिवानंद महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. आमचे गोरोबा काका वारकरी शिक्षण संस्था सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. ते रघुनंदन महाराज गुरव पुजारी, हा रघुनंदन महाराज पुजारी, मेन तिथले पुजारी, आमचे परममित्र परमसखा तेरच संस्थान, त्यांची संस्था. आणि गोड ज्यांनी दोघंही गायक मंडळी आपल्या गावचे सावळे महाराज, सावळे जाता नाही का, आणि शेजारचे महाराज, हा ज्यांनी गोड आपल्या कार्यक्रमामध्ये बघा गाव जन्मभूमी असते. जन्मभूमीसाठी झटणारे आमचे हरिभक्तिपरायण आदरणीय बालाजी बाबा, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. गोड गातात, त्यांनी 4-5 कीर्तनाला साथ दिली. बालाजी महाराज फार सुंदर आयोजन केलंय. बालाजी महाराजांना सर्वांचा सपोर्ट आहे. वाक्य शेवटचं जाता जाता बोलतोय, कार्यक्रम कशासाठी असतात मैबाप, कार्यक्रमाचा शेवट आपण काला का करतोय ऐका. कार्यक्रमच यासाठी असतात, गावातील सर्व मतभेद विसरून एका मायेची लेकरं बनून मारुतीरायच्या दरबारामध्ये येऊन एकत्रित वावरावं, यासाठी हा उत्सव आहे आणि ते आपण करत आहात. त्याबद्दल या गावकऱ्यांना माझे त्रिवार प्रणाम. झालेली सेवा प्रभूचरणी अर्पण करतो. लांबलेली सेवा थांबवतो. यदा कदाचित चुकीचा शब्द गेला असेल, आईवडिलाचं अंतकरण करून क्षमा करा. नोही कराल. ज्यांची गोड साऊंड सिस्टम आहे, आमचे परममित्र दयानंद साऊंड सिस्टम, तेच डोक्यात नाव वारंवार येत आहे ना, गोड साऊंड सिस्टम आहे, त्यांनाही धन्यवाद. कारण साऊंड चांगला असेल तर आनंद येतो. बोलण्याच्या ओघामध्ये चुकीचा शब्द गेला असेल, आईवडिलाचं अंतकरण करून क्षमा करा. नोही कराल आशा बाळगतो. ज्यांना 4 मुलं आहेत त्यांनी मला 5वा समजा, ज्यांना 3 आहेत त्यांनी मला 4था समजा, ज्यांना 2 मुलं आहेत त्यांनी मला 3रा मुलगा समजा, ज्याला एकुलता 1 मुलगा आहे त्यांनी मला 2रा मुलगा समजा, ज्याला मुलंच नाही त्यांनी पटकन मला दत्तक घ्या. तुमची प्रॉपर्टी माझ्या नावी करा आणि पैशावाल्यानी घ्या, नाही घ्या. मी यायला तयार आहे, तुम्ही घ्यायला तयार आहात का बघा. झालेली सेवा प्रभूचरणी अर्पण करतो आणि याच ठिकाणी थांबतो. विठ्ठल जय जय धारी समाधान तुम दिल की जय जय, आता उठावे जे म्हणावे चरणावे नारायण.